आज आम्ही निघालोय घरी जायला सावंतवाडीतून. तर भरपूर पाऊस होता आणि 2-3 दिवस सुट्टी होती. त्यामुळे आम्ही म्हटलं रिक्षा करून आम्ही घरी गेलो आणि गाडी पण बंद होते त्यामुळे. हे मागून येत होते आणि रिक्षात मी आणि शौर्य आणि सोनू होती. ती माझ्याचकडे बघत होती कारण तिला रिक्षात हलत होती रिक्षा त्यामुळे भीती वाटत होती. ती दोन्ही हात स्वतःचे पकडून घट्ट बसली होती आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता आणि भरपूर पाऊस होता. संध्याकाळची वेळ होती पण पावसाने भरपूर काळोख केला होता. काही समजत नव्हतं आणि मेठातून आम्ही खाली उतरलो आणि त्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याला वळलो आतमध्ये. तर आतमधला रस्ता एवढा खराब झालेला पावसामुळे तर अगदीच खराब होतो. असं नाही की नवीनच आहे, खराबच आहे रस्ता. पण कसंबसं एकदाचे घरी पोहोचलो आणि पाऊस काय शेवटपर्यंत थांबलाच नव्हता.